Hi students, I am Shekhar Mande. Welcome to you my YouTube channel once again. बा विद्यार्थी मित्रों, up to 8 you have only one book of math, but now in this year you have two books. One is math first and second is math second. First is known as algebra and second is known as just geometry. पहिल्यांदा अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे नाव होते, पण आता आपण काय केलं आहे, मॅथ फर्स्ट आणि मॅथ सेकंड नाव दिलं. त्यापैकी आपण आता बघा मॅथ फर्स्टचं एक चॅप्टर संपवलं आपण, सेट्स. आता सेकंड पार्ट जो आहे मॅथ सेकंड, त्याच्यामधलं आपण फर्स्ट चॅप्टर आपण आज बघणार आहे. पहा याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, फर्स्ट चॅप्टर काय, बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. आता बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री काय काय आपलं, तो पॉईंट, लाईन आणि प्लेन. काय दिलं पहिल्यांदा पॉईंट. आता बट बिफोर दिस व्हॉट इज मीन बाय जॉमेट्री. आता जॉमेट्री काय बघा, जॉ मीन्स जिओ म्हणजे अर्थ, मेट्रिया म्हणजे मेजरिंग, त्याच्यानंतर मेट्रॉन म्हणजे काय, मेजर्स, मापे. जिओ पूर्वी जे होते आपण इजिप्तचे पिरॅमिड वगैरे बघतो की इतके लार्ज पिरॅमिड, त्यावेळेस म्हणजे 3000 वर्षापूर्वी त्या लोकांनी कसे बनवले असेल, त्यावेळेस हे कॉन्सेप्ट इंजिनिअरिंग जॉमेट्री त्यावेळेस डेव्हलप होती का, त्यावेळेस ते गोष्ट डेव्हलप असल्याशिवाय हे असं बनवता आलं नाही. म्हणजेच काय, जॉमेट्रीला खूप काय इतिहास आहे. जॉमेट्री आपले जसे इतर राष्ट्रातील जे गणितज्ञ आहेत त्यांनी काम केलं, तसं आपल्या भारतातले पण काही आर्यभट्ट, विरामी यांनी सुद्धा काय केलेलं आहे की जॉमेट्री डेव्हलप करण्यासाठी काम केलेलं आहे. पायथागोरस हे काय वेल नोन मॅथमॅटिशियन्स आहे. आता जिओमेट्रिया म्हणजेच काय, जॉमेट्री कसे बनले, जिओ भू आणि मापन, भूमिती, त्याला मराठीत काय म्हणतात, भूमिती. मिती म्हणजे काय, मापन, मापे. बरोबर. मग काय, ही जी अर्थ आहे, अर्थ मेजरिंग करण्यामध्ये जे नॉलेज डेव्हलप झालं त्यालाच काय म्हणणार आपण, जॉमेट्री. दॅट ब्रँच ऑफ नॉलेज विच डेव्हलप इन फॉर मेजरिंग द अर्थ इज कॉल्ड जॉमेट्री. हे आपण त्याला काय म्हणून थोडक्यात सांगू शकतो. आता जॉमेट्री बघण्यापूर्वी बघा आपल्याला काय, जॉमेट्री इथून स्टार्ट होणार आहे. जो एक पार्ट तुमच्या सिलेबसचा असणार आहे 9चा आणि 10चा, बरोबर. आणि त्याचा आपण पुढे 11-12मध्ये त्याचे आपण यूज करणार आहे, बरोबर. आता बघा जॉमेट्रीमधला जो बेसिक कॉन्सेप्ट आहे तो काय, सर्वात पॉईंट. आता पॉईंट एक काय केलं आपण, एक शार्प पेन्सिल घेतली आणि तो शार्प पेन्सिलचा जो पॉईंट आहे त्याचं टोक ते असं याच्यावर ठेवलं आपण, कशावर, नोटबुकवर. तर अशी जी फिगर तयार होईल, बरोबर. ह्या फिगरला काय म्हणणार आहे आपण, इट इज कॉल्ड पॉईंट. त्याच्यानंतर पॉईंट, आता जसे आपण नंबर्स आहे बघा, आपण अरिथमॅटिकमध्ये घेतलं 1 2 3, व्हाय इट इज कॉल्ड 1, व्हाय इट इज कॉल्ड 2, व्हाय इट इज कॉल्ड 3, व्हाय इट इज नॉट कॉल्ड 2. कोणी आपण प्रश्न विचारला नाही की याला दोन का म्हणत नाही, याला 3च का म्हणतो, बरोबर. व्हाय इट इज कॉल्ड 2, नॉट कॉल्ड 1. सो वी ॲक्सेप्ट दिस सायन्स. हे आपण काय केलेलं, हे कोड हे काय केलं आपण, ॲक्सेप्ट केलेले. म्हणजे हा 1 आहे, हा 2 आहे, हा 3 आहे, हे काय केलं, ॲक्सेप्ट केले. त्याला आपण जस्ट ऑक्झाईम्स म्हणतो. म्हणजे ते आपण काय केलं, गृहीत धरलेले. जसं 10 म्हणजे 1 0 10 हे आपण काय केलं, ॲक्सेप्ट केलेलं आहे, बरोबर. 1 0 10 ते कोणी ॲक्सेप्ट केलं, पूर्ण युनिवर्स, पूर्ण जगाने काय केलं, ते ॲक्सेप्ट केले. ते आपण त्याला आपल्याला डिफाईन करण्याची गरज नाही. तसं सेम पॉईंट, वी कॅन नॉट डिफाईन पॉईंट आपण डिफाईन करू शकत नाही, पण जस्ट त्याचे कॉन्सेप्ट काय, त्याचा जो संबोध येतो आपण घेऊ शकतो की एक असा जो डॉट आहे, स्मॉल डॉट, इट इज कॉल्ड पॉईंट. पॉईंट्स आर ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स P, Q, A, B, बरं. नोट दॅट पॉईंट्स आर ऑलवेज डिनोटेड बाय कॅपिटल केस लेटर्स. आता लाईन बघा, सेकंड लाईन, लाईनची पण आपण डेफिनेशन करू शकत नाही. लाईन समजा आपण एक काय घेतलं, एक दोरा घेतला आहे, थ्रेड, आणि त्याला काय केलं आपण, स्ट्रेच केलं असं, तर त्याला ताणल्यानंतर आपल्याला ही जी फिगर दिसत ती काय, लाईन, बरोबर.
जस्ट दिस इज लाईन. बरं, मग बघा एज ऑफ बोर्ड इज अ लाईन. दिस इज कॉल्ड लाईन. लाईन इज इनफायनाईट टू साईड्स. या दोन्ही बाजूला काय अनएंडिंग आहे, आपण याला लाईन ए बी म्हणतो. अँड लाईन्स आर डिनोटेड इन आवर जॉमेट्री बाय स्मॉल केस लेटर्स. आपल्या टेक्स्टबुकमध्ये हे काय छंद दाखवलं आपण स्मॉल केस लेटरने एम एल एम. अँड प्लेन. प्लेन इज द फ्लॅट सरफेस. Plane is called flat surface. Generally it is denoted by this way. This board is also plane. So just these are the point is point. This is dot. Small dot is called point. This is line and this is plane. Flat surface is a plane. प्रतल. बरोबर. मग काही जिथे आपण समजा खाली बसलेलो असेल, म्हणजे आपलं रूमचा खालचा भाग आहे ज्याच्यावर आपण बसतो, इट इज कॉल्ड ऑल्सो प्लेन. बरं. फ्लॅट सरफेस इज अ प्लेन. अजून प्लेनच्या बाबतीत काय ते आपण पुढे पाहू. दीज आर बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री विच आर पॉईंट, लाईन अँड प्लेन. ओके. हां बा विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ शिकवलेला आवडत असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा. जास्तीत जास्त जणांजवळ हे जायला पाहिजे, गरजूपर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आता पुढचा पॉईंट पाहू आपण. कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. कॉर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स अँड डिस्टन्स. कॉर्डिनेट्स मीन्स निर्देशक. मीन्स एनी पॉईंट विच असोसिएटेड विथ सम नंबर. काहीतरी एखादा पॉईंट काय करत असेल, आता पॉईंट आणि कॉर्डिनेट दोन्ही गोष्ट बघा. आता हा जो पॉईंट आहे याला आपण ए म्हणणार. ए पॉईंट ए. हा पॉईंट बी. बरोबर. हा पॉईंट सी. हा पॉईंट डी. ही काय आपण नंबर लाईन घेतली. आपण लास्ट इयरला रॅशनल लाईन, इरॅशनल नंबर लाईनवर दाखवले. सेम आता बा ह्या नंबर्स लाईन्स हे तुम्ही वेल नोन आहे. आपण इथं काय इंटिजर्स घेतलेले नंबर लाईनवर. मग बा 1 ए पॉईंट ए. दिस इज पॉईंट बी. पॉईंट सी. दिस इज पॉईंट डी. दिस इज पॉईंट ई. सेम पी क्यू आर एस. आता कॉर्डिनेट्स म्हणजे काय बघा. कॉर्डिनेट इज द नंबर. कॉर्डिनेट काय असणार, एक संख्या असणार आहे. पॉईंट एचा कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ए किती 1. कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ए इज 1. दॅट इज इन शॉर्ट कॉर्डिनेट इज नथिंग बट नंबर असोसिएटेड विथ पॉईंट. पॉईंटशी संबंधित जी संख्या आहे तिला काय म्हणणार आपण, कॉर्डिनेट म्हणणार, निर्देशक. बरोबर. आता बघा कॉर्डिनेट ऑफ point S is -4. Coordinate of point O is 0. Coordinate of point D is 4. Coordinate of point E is 5. Same. Coordinate of T is -5. T चा coordinate काय -5. R चा काय -3. Right. So coordinate is nothing but number associated with point. बिंदूशी निगडीत असलेली जी संख्या आहे तिला काय म्हणणार आपण, कॉर्डिनेट, निर्देशक. आता बघा त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स. आता डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स कसं आहे बघा, एक लक्ष द्या. डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स. आता आपण जर 2 पॉईंट्स घेतले, डिस्टन्स बिटवीन पॉईंट इज डिनोटेड बाय डिस्टन्स बिटवीन पॉईंट्स. सपोज पॉईंट्स D and B is denoted by. हे काय छंद दाखवतो आपण, डिनोटेड बाय डिस्टन्स बिटवीन B and D or D or B. डिनोटेड बाय D आउटसाइड. याला रीड करताना काय असणार आपण, डिस्टन्स बिटवीन पॉईंट B and D. ओके. आणि इट इज कॅल्क्युलेटेड ॲज, कसं काढणार याला आपण, कॅल्क्युलेटेड ॲज by subtracting smaller coordinate from larger coordinate of points. आता याच्यात बघा स्मॉलर आणि लार्जर कोण आहे ते पाहायचं आपल्याला आणि त्याच्यातून काय करायचं ते
सबट्रॅक्ट करायचं. कसं बघा, हाऊ टू कॅल्क्युलेट distance between BD. Now coordinate of B is 2 and coordinates of D is 4. So 4 minus 2 is equal to 2. So distance between BD is 2. Again distance between D and P. Now which is greater? 4 minus 1. Note that here minus distance काय आपला तो फॉर्म्युला काय की मोठ्यामधून काय करायचं, लहान सबट्रॅक्ट करायचं. -1 इज लेस दॅन 4. सो 4 minus दॅट इज 4 plus 1 is equal to 5. So we subtract smaller coordinate from larger. Again we take some examples from this number line. Distance between P and S. Now distance between P and S, coordinate of P is -1 and coordinate of S is -4. Which is greater? -1 is greater or -4 is greater? Of course -1 is greater. Why? -1 is in the right of -4. So -1 minus -4, -1 minus plus 4, 4 minus 1 3. बघा नीट लक्ष द्या, ह्या अशा सिच्युएशनमध्ये विद्यार्थ्यांच्या जास्त चुका होतात. -1 आधी लिहिला, -4, सो मायनस प्लस, सो -1 plus 4 is 3. Again distance between O and R. Now coordinate of O is 0 and coordinate of R is -3. So 0 is greater than -3. So 0 minus 3, that is 0 plus 3. So 3 is the distance between them. बघा आपण पाहू शकतो PS काय, P आणि S 1, 2 and 3 युनिट डिस्टन्स, 1, 2 and 3. हे आपण 8 पर्यंत काय केलं, ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीने केलेलं आहे. पण आता आपल्याला काय करायचं, थेरॉटिकल पाहिजे. काय डिफरन्स आहे आपला, 8 पर्यंतची जिओमेट्री होती त्याच्यातून आणि आतामध्ये काय, आपण तिथे प्रत्यक्ष कृती करून बाय टेकिंग एक्सपेरिमेंट आपण कृती करत होतो, ॲक्टिव्हिटी करत होतो. पण इथे काय करायचं, आपल्याला थेरॉटिकली प्रूव्ह करायचं आहे. हा त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बाय थिअरी. आता बघा, डिस्टन्स बिटवीन PS इज अगेन इज नथिंग बट लेंथ ऑफ PS. ही PS ची काय राहील, या PS ची काय राहील, लेंथ राहील. अगेन इट इज डिनोटेड बाय PS ओनली. And be remember that distance is always non-negative quantity. Non-negative quantity means distance may be 0 or positive but never be negative. म्हणून असे जे आन्सर आहे ते आपले पॉझिटिव्ह आन्सर येते बघा. म्हणून काय, डिस्टन्स ही काय नॉन निगेटिव्ह क्वांटिटी, हे लक्षात ठेवा. नाउ वी टेक न्यू कॉन्सेप्ट बिटवीन पॉइंट्स, दॅट इज बिटवीननेस. बिंदूमधली दरम्यानता हा एक नवीन कॉन्सेप्ट आपण बघणार आहे. आता बघा, ही लेट P, Q and R are any 3 points and P, Q आणि R असे 3 points आहेत. And if distance between PQ plus distance between QR, distance between PQ and distance between QR is equal to distance between PR. Distance between PQ plus QR, distance between PQ plus QR is equal to distance between PR. Then we said that then Q is a point between points P and R. It is denoted by, हे कशाने दाखवणे आपण, P-Q-R. लक्षात ठेवा. पुढे तुम्हाला असं येईल, काही विद्यार्थी लगेच त्यांना वाटतं सबट्रॅक्शन काय, P सबट्रॅक्ट Q, Q सबट्रॅक्ट R, असं नाही. तर काय,
क्यू इज बिटवीन पी अँड आर. हे काय बिटवीननेस दरम्यान त्याचं काय हे साईन आहे, हे नोटेशन आहे बघा. पी क्यू आर, क्यू इज बिटवीन पी अँड आर. अगेन दिस इज ऑल्सो वन कंडिशन ऑफ कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. 3 पॉईंट्स कोलिनियर आहे किंवा नाही हे दाखवण्याची ही सुद्धा एक कंडिशन आहे की 3 पॉईंट जर कोलिनियर पी क्यू आर जर कोलिनियर असेल तर डिस्टन्स बिटवीन पी क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू पी आर. दिस इज वन कंडिशन फॉर टू शो पॉईंट्स आर कोलिनियर. बरोबर, बिंदू एक रेषीय आहे का नाही हे दाखवण्याची एक कंडिशन सुद्धा आहे की पी क्यू प्लस क्यू आर इज इक्वल टू काय पाहिजे, पी आर. नाउ फॉर 3 पॉईंट्स ऑल्सो वी हॅव some cases also if P, Q and R are any 3 points, then P, R, Q, that is distance between PR plus distance between RQ, distance between PQ, then we say that R is between P and Q. R is between P and Q. Second, here distance between QP, distance between PR, distance between QR. Then we say that P is between Q and R. These are the again 2 possibilities for 3 points. Now we start practice set 1.1. आता आपण जे बघितलं काय भेटलं, डिस्टन्स बिटवीननेस त्याच्यावर काय दिलेलं आपल्याला बेस्ट एक प्रॅक्टिस सेट आहे. फर्स्ट, फाइंड द डिस्टन्सेस विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो. काय दिलं, ही नंबर लाईन दिलेली आणि डिस्टन्सेस काढायचे. हो आपण आता 1 by 1. फर्स्ट वन, डिस्टन्स बिटवीन बी. आता बीचा कोऑर्डिनेट काय 2 आणि ईचा कोऑर्डिनेट काय 5. विच इज ग्रेटर, 2 इज ग्रेटर और 5. 5 इज ग्रेटर दॅन 2. सो 5 minus 2 किती भेटेल आपल्याला 3. त्याच्यानंतर सेकंड बघा, डिस्टन्स बिटवीन बी इज 3 आहे का पहा. बी आणि 1 युनिट, 2 युनिट आणि 3 युनिट. त्याच्यानंतर बघा डिस्टन्स बिटवीन जे ए. आता जे अँड ए, जेचा कोऑर्डिनेट काय -2. रिमेंबर दॅट -2 and 1, but -2 is left of 1, so it is less than 1. -2 is smaller than 1, so what we get, large मधून आपल्याला स्मॉल सबट्रॅक्ट करायचं. 1 minus -2, be remember here, minus smaller coordinate, so take bracket 1 plus 2, that is 3. This is between distance J, 1 unit, 2 unit and 3 unit. Second, आपला third one, distance between PC, where PC, this is P minus 4 and C is 3. So which is larger? 3 is larger. So 3 minus -4, 3 plus 4, that is 7. आता तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे, नीट लक्ष द्या. डिस्टन्स बिटवीन JH. What is distance between JH? Where is JH? Now here J is -2 and H is 1. आता याच्यातलं डिस्टन्स आपल्याला दिसतंय बरोबर. बाय ऑब्झर्व वी गेट द डिस्टन्स इज 1, बट वी हॅव टू प्रूव्ह बाय मॅथमॅटिकली. काय आपल्याला -1 minus -2 -1 minus plus 2. 2 minus 1 is 1. This is the distance between JH. Now we find distance between KO. Now fifth one, distance between KO. What is the coordinate of K? K is -3, O is 0. So 0 is greater than -3. So 0, 0 minus 3, 3. Notebook, pen आणि टेक्स्टबुक समोर घ्या आणि माझ्याबरोबर गणित करा, तरच येईल. नुसतं बघितल्याने येऊ शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल. OE,
ओ ई काय, ओ आणि ई, ओचा कॉर्डिनेट 0, ईचा कॉर्डिनेट 5, 5 इज ग्रेटर दॅन 0, इथे लक्षात द्या, 5 मायनस 0 दॅट इज 5. अगेन distance between pj, so pj, where is p, minus 4, j is minus 2, so minus 2 is greater than minus 4, minus 2 minus minus 4 plus 4 that is 2, and 8 1, distance between qb, what is coordinate of q, minus 5, and b is 2, so 2 is greater than minus 5, 2 minus minus plus 5 that is 7, 7 is the distance between them. Okay, now question number 2 is, if the coordinate of a is x and that of b is y, find distance between a b. दोन पॉईंट दिले a आणि b, त्यांचे कोऑर्डिनेट x आणि y आणि त्यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहे, आपल्याला काय काढायचं आहे, डिस्टन्स बिटवीन ए बी. फर्स्ट वन, x इज इक्वल टू 1, y इज इक्वल टू 7. नाव देअरफॉर y इज ग्रेटर दॅन x, y काय x पेक्षा मोठा आहे म्हणून काय आपल्याला डिस्टन्स बिटवीन ए बी y मायनस x, 7 मायनस 1 दॅट इज 6. y कोणाचा कोऑर्डिनेट आहे, b चा, हा कोणाचा कोऑर्डिनेट आहे, a चा. सो y is greater than x, so 7 minus 1 is 6. This is distance between a b in first example. Second, x is equal to 6, y is equal to minus 2, which is greater, 6 x is greater than y, so therefore distance between a b with 6, that is x minus y. Here y minus x, but here x minus y. So what do we get? X is 6 minus minus 2, that is 6 plus 2, 8. This is distance between AB. Again third one, x is equal to minus 3, y is equal to 7. So which is greater? Y is greater than x. So distance between AB y मायनस एक्स. वा, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होईल. कशामधून काय सबट्रॅक्ट करायचं, ग्रेटर मधून काय करायचं, स्मॉलर सबट्रॅक्ट करायचं. 7 मायनस मायनस 3, जसे तुम्ही मल्टिपल म्हणजे एक्झाम्पल सॉल्व कराल जास्तीत जास्त, तसं काय होईल तुम्हाला नॉलेज वाढेल. 7 मायनस मायनस 3 दॅट इज प्लस 3, डिस्टन्स बिटवीन ए बी इज 10. फोर्थ वन काय दिलं आपल्याला, एक्स इज इक्वल टू मायनस 4, y is equal to minus 5, which is greater, minus 4 is, so x is greater than y, therefore distance between AB, minus 4 is greater than minus 5, so x is greater than y, x minus y, so distance between AB, Kyle, x is minus 4, minus 4 plus 5, so 5 minus 4 is 1. Again 6 1, fifth one, sorry, fifth का आपला जो x is equal to minus 3, y is equal to minus 6, which is greater, x is greater than y, so distance between AB, x minus y, minus 3 minus 6, so 6 minus 3 is 3. This is distance between AB. And last one, व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहू शकता. x is equal to 4, y is equal to minus 8, x is greater than y, therefore x is x minus minus y, 4 minus minus 8, so x minus y only. हा,
minus y is minus 8. So 4 plus 8, that is 12. This is the distance between AB. Okay. Now question number 3 is, from the information given below, find which of the point is between the other two. If the points are not collinear, state so. आपल्याला बिटवीननेस काढायचं, तर बिटवीननेसची डेफिनेशन यूज करायची. मी त्या ठिकाणी सांगितलं आपल्याला इट इज ऑल्सो कंडिशन ऑफ कोलिनियरिटी. एक रेषी आहे का नाही त्याची सुद्धा काय कंडिशन आहे. मग आता पाहू आपण काय काय. फर्स्ट बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता बघा फर्स्ट काय, डिस्टन्स बिटवीन पी आर इज 7, डिस्टन्स बिटवीन पी क्यू इज 10 and distance between QR is equal to 3. Now check the sum of distances between two pair is equal to distance between other. मग आता इथे बघा काय काय, 7 plus 3 किती होतं, 10 होतं. इथे बघा आता we have distance between PR plus distance between QR. 7 plus 3 is equal to काय, 10. And it is between PQ. म्हणजेच काय आपल्याला डिस्टन्स बिटवीन PR प्लस डिस्टन्स बिटवीन QR. PQ कोणता पॉइंट राहिला, R. सो R is a point between P and Q. That is काय लिहू शकतो आपण, PR Q, P dash R dash Q. This is one. Second बघा आता याच्यात, if points are one point is between any two, then points are collinear, otherwise not. आता याच्यात बघा सेकंड मध्ये बघा RS, ST and RT. स्मॉलर डिस्टन्सेस कोणते, ST आणि RT. डिस्टन्स बिटवीन ST प्लस डिस्टन्स बिटवीन RT, दॅट इज डिस्टन्स बिटवीन ST इज 6, RT इज 4. कसं लिहायचं लक्षात ठेवा, ST प्लस RT स्मॉलर डिस्टन्स घेतले मी किती, 6 प्लस 4 10. आहे काय, नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन RS. पहा इथे अशी सिच्युएशन नाही आहे. इथं कशी असू शकते, मग असे या पद्धतीने असे राहू शकते. इथे RS T, ST काय 6, RT 4 या पद्धतीची सिच्युएशन राहू शकते. बरोबर, म्हणजेच काय. आणि जर कोलिनियर असेल तर काय, कशी सिच्युएशन, लाईनमध्ये, राईट. सो पॉइंट्स RS and T are not collinear by definition of betweenness. त्याच्यानंतर बघा थर्ड वन बघा आता. थर्ड वन आता याच्यात बघा डिस्टन्स बिटवीन CA इज 9, डिस्टन्स बिटवीन BC इज 7, राईट. आणि आपल्याला काय दिलं, AB, CA and BC. So distance between CA is 9, this is 7, so 16, and 16 distance between AB, that is distance between CA, right. This complete the definition of betweenness. हे definition follow करतात म्हणून काय आपल्याला, therefore point C is between points A and B, that is काय लिहिणार आपण, ACB, or we can write BCA. दोन्ही काय सेम. त्याच्यानंतर बघा फोर्थ वन, काय फोर्थ वन, डिस्टन्स बिटवीन LM 11, MN is 12 and NL is 18. NL is 8.
So take smaller distance between LM plus distance between NL, that is 11 plus 8, 19 is not equal to MN. LM. So by definition of betweenness, points L, M and N are not collinear. Collinear असेल तरच काय ते one point is between other two, right? Now distance between XY is 15, YZ is 7, XZ is 8. मग काय लागतं बा याच्यात स्मॉलर कोण YZ आणि XZ. डिस्टन्स बिटवीन YZ प्लस डिस्टन्स बिटवीन XZ, that is 7 plus 8 is equal to 15 and it is equal to XY. Therefore distance between YZ, and therefore by definition of betweenness point XY उरलेला कोणता Z, point Z is between points X and Y, that is X, Y, sorry, X, Z and Y, Z between X and Y. Next one, 6-1. काय 6-1 स्मॉलर कोण याच्यात D आणि EF, DF. So distance between DF plus 5 plus 6, 11 not equal to EF, and therefore points D, E and F are not collinear. एक रेषीय नाही. Okay. Now we will take question number 4. Very interesting. On a number line, points A, B and C such that distance between AC is 10, distance between CB is 8. Find distance between AB considering all possibilities. मग आता बघा काय काय फर्स्ट केस फर्स्ट घेऊ आपण. That is A, C, B. That is AB outside. This one A, C, B. So we get distance between AB, distance between AC plus distance between BC. So AC is 10, BC is 8. So first case we get distance between AB is 18. Now in second case second काय होऊ शकतं ABC, that is B between A and C. So what we get distance between AB plus distance between BC is equal to distance between AC. मग काय लागतं बा AB, we have to find AB. Distance between BC, BC किती आपलं तो 8 plus 8 plus 8. What is AC? 10. So distance between AB 10 minus 8, that is 2. So this is another second case. Now question number 5 is points X, Y, Z are collinear such that XY is equal to 17, distance between XY is 17, YZ is equal to 8. Find XZ. लास्ट एक्झाम्पल सारखंच आहे. आता बघा याच्यात पण आपल्याला दोन केसेस भेटेल. केस फर्स्ट, दॅट इज X, Y, Z, दॅट इज Y is between X and Z. So what we get? Distance between XZ is equal to distance between XY plus YZ. So what is XY? 17, YZ is 8. So one case is distance between XZ is 25. Second case second, what is that is X
Z Y or Y Z X, same. So what we get? Therefore distance between XZ plus distance between ZY, distance between XY. Now XZ, what is distance between XZ? We have to find in second case. So keep as it is. ZY means YZ 8, XY is 17. Therefore 17 minus 8, that is 9. So we get both the cases. Now question number 6 is sketch proper figure and write the answers of the following questions. आपल्याला काय करायचं, रफ फिगर काढायची पण प्रॉपर काढायची, अंदाज दाखवणारे, आणि त्याच्यानंतर काय करायचं, आन्सर्स लिहायचे. बघा क्वेश्चन नंबर 1 बघा. If A, B, C, that is B is between A and C and length of AC is 11, length of BC is 6.5, then find length of AB फाइंड करायचं. आता बघा इथं आपण एक फिगर काढणार आहे. आता AC काय 11 दिलेलं आपल्याला, दॅट इज दिस इज लेंथ ऑफ AC. AC मीन्स डिस्टन्स बिटवीन A and C, दॅट इज 11. त्याच्यानंतर BC मेजर्स द्यायचे फिगरवर 6.5 आणि काय करायचं, फाइंड AB, लेंथ ऑफ AB. नाव काय लिहिता येईल आता आपल्याला, लेंथ ऑफ AB प्लस लेंथ ऑफ BC. डिस्टन्स बिटवीन AB च्या ऐवजी काय लिहितोय आपण, पहा डिस्टन्स बिटवीन A अँड B इज नथिंग बट लेंथ बिटवीन पॉइंट्स AB, दोन्ही काय सेम आहे बरोबर. AB प्लस BC लेंथ ऑफ AC बरोबर. किती मग आता AB किती आपल्याला फाइंड आउट करायचे, BC 6.5, AC is 11. Therefore length of AB 11 minus 6.5 किती मग 3 0.5 7 will 4.5. This is first one. Now we take second. Second मध्ये बघा काय, second one is RST, that is R, S and T. So RS is 2.5, ST is 3.7. So RST, therefore length of RT, जे unknown आहे ते आपण राईट लेफ्ट साइडला घेऊ. RS known is in right side. RS is 2.5, ST is 3.7, that is 6.2 बरोबर. हे काय झालं, RS plus ST is equal to RT. Now third one, if X Y is between X and Z, Y हा काय X आणि Z च्या दरम्यान आहे, काय येईल आपलं, तो X Y and Z. So XY is √7, YZ is YZ, we have to find again XZ 3√7. Now Y is between X and Z, therefore length of XY plus length of YZ, length of XZ. So XY is √7, YZ unknown, XZ is 3√7. Therefore YZ 3√7
minus root 7. 3 minus 1, that is 2 times root 7 is our answer. Now we'll take last question. Question number 7. Which figure is formed by 3 non-collinear points? 3 non-collinear points, if we take 3 non-collinear points, that is suppose A, B and C. So what is the question? Which figure is formed by 3 non-collinear points? If we join these points, you join by using scale, not a hand, free hand. So which figure? It is a triangle. So triangle is formed by from 3 non-collinear points. Okay, धन्यवाद.